Hello dear students, we are studying mathematics part 2nd, standard 10, chapter number 2nd, Pythagoras theorem. Okay, in this chapter we are solving practice set 2.1. In last video we have solved up to question number 6. Now let us start question number 7. In the figure, angle DFE is 90 degree. This one right angle, that is 90 degree. FG is perpendicular on ED. Okay, if GD is 8, FG is 12. Okay, FG is 12. Find EG. Okay, length EG. Then find FD. Okay, तुम्हाला FD पण find out आपल्याला करायचं आहे. And EF also we have to find out. Now let us start. Number 1, we are going to find the value of length of EG. Okay. Now in triangle DFE, या triangle मध्ये angle DFE is right angle, that is 90 degree and which is given. Okay. Now segment FG is perpendicular hypotenuse DE, it is also given. This FG is perpendicular, okay, on hypotenuse ED or DE. Okay, that is also given. Now by the property of geometric mean, आता students पहा property काय आहे, geometric mean ची property काय असते, तर इथे FG square is equal to GD square multiply EG, sorry square नाही इथे, FG square is equal to GD multiply EG. Okay, तर आता इथे आपण solve करूयात. FG square is equal to DG multiply EG. Now values of FG and DG are given. FG is nothing but the 12. So FG square, that is 12 square, is equal to DG is 8 multiply EG. Okay, आता पहा इथे 8 हे multiply आहे EG ला. आपण हे जर राईट हँड सॉरी लेफ्ट हँड साइडला ट्रान्सफर केलं तर ते डिवाइड होईल असं पण म्हटलं तरी चालेल, किंवा मग आपण असं म्हटलं तरी चालेल की डिवाइडिंग बोथ साइड्स विथ 8. दोन्ही साइडला 8 नी जर डिवाइड केलं तर काय होईल, तर मग इथे 8 8 गेट कॅन्सल, 8 8 काय होईल, कॅन्सल होईल आणि इथे 12 स्क्वेअर अपॉन 8 अशा पद्धतीने, किंवा मग असं पण म्हटलं तरी चालेल EG ला मल्टिप्लाय 8 आहे तर तो इकडे जर आपण लेफ्ट हँड साइडला ट्रान्सफर केला तर तो डिवाइड होईल. मग इथे तसंच केलेलं आहे, 12 स्क्वेअर डिवाइडेड बाय 8 आणि मग EG. नाउ कॅल्क्युलेशन, हियर 12 स्क्वेअर इज नथिंग बट द 12 मल्टिप्लाय 12 डिवाइडेड बाय 8, देयरफॉर EG इज इक्वल टू 18. नाउ सेकंड वी हॅव टू फाइंड इज द FD. आता आपण काय फाइंड आउट करणार आहोत, FD फाइंड आउट करायचं आहे. पहा आता इथे F आणि D. तर इथे आपल्याला पाहायला मिळेल की ट्रायंगल DGF, DGF. आता इथे अँगल G हा राईट अँगल आहे. इथे राईट अँगल आहे म्हणजेच इकडे पण हा राईट अँगल आहेच आहे. ओके, तर मग हा जर राईट अँगल ट्रायंगल असेल तर 90 डिग्रीच्या अपोजिट साइड ही कोण असते, हायपोटेनस. म्हणजे हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर, म्हणजे 12 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर इज इक्वल टू DF स्क्वेअर मिळेल. DF म्हणजेच FD आणि तेच आपण फाइंड आउट करायचं आहे. तर मग इथे आपण लिहूयात. नंबर सेकंड, इन ट्रायंगल DGF, angle DGF is 90 degree which is given, therefore by Pythagoras theorem FD square is equal to DG square plus GF square. मग इथे आपण व्हॅल्यूज पुटअप केल्या, 8 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर 64 प्लस 144. सो देयरफॉर FD स्क्वेअर इज इक्वल टू 208 and FD is equal to 4√13. ओके, आता हे 208 ला थोडंसं सिम्प्लिफाय फॉर्म मध्ये जर आपण लिहिलं तर 16 मल्टिप्लाय 13 म्हणजे 208 असतं. मग 13चं स्क्वेअर रूट नाही फाइंड आउट करता येत, म्हणून आपण 13 ॲज इट इज रूट मध्येच ठेवलं आणि 16चं स्क्वेअर रूट 4 आहे. तर मग अशा पद्धतीने बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ ऑफ द साइड्स ऑफ दिस वी गेट FD इज इक्वल टू 4√13. ओके, नाउ नंबर थर्ड वी हॅव टू फाइंड EF लेंथ. ओके, आता आपल्याकडे आपण काय फाइंड आउट करणार आहोत, EF लेंथ. ओके, तर इथे आपण डायग्राम मध्ये पाहूयात. We have to find this EF. Now again we know that here in triangle EGF, okay, पहा in triangle EGF, angle EGF म्हणजे हा इथला अँगल 90 डिग्रीचा आहे. म्हणजेच ट्रायंगल EGF हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि राईट अँगल ट्रायंगल काय फॉलो करतो, पायथागोरस थिअरम फॉलो करतो. ओके, मग इथे हायपोटेनस कोण आहे तर EF आहे. हायपोटेनस स्क्वेअर दॅट इज EF स्क्वेअर
इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर. सो EG स्क्वेअर प्लस FG स्क्वेअर किंवा GF स्क्वेअर असं पण म्हटलं तरी चालतंय. आता EG आपल्याकडे व्हॅल्यू मिळालेलीच आहे आपल्याकडे 18. मग ती पुटअप करायची आणि इथे 12 स्क्वेअर प्लस 18 स्क्वेअर म्हणजेच EF स्क्वेअर. ओके, तर इथे आपण तसंच सॉल्व केलेलं आहे. नंबर 3, in triangle EGF, angle EGF is 90 degree. Okay, that is given. So therefore by Pythagoras theorem, EF square is equal to EG square plus GF square, 18 square plus 12 square by putting the values of these respectively. Okay, now 18 square is 324 plus 12 square is 144. Okay, now by addition 468. ओके, आता हा 468 जे आहे याला परत आपण सिम्प्लिफाय करून लिहू शकतो आणि मग स्क्वेअर रूट जर दोन्ही साइडचा आपण घेतलं. आता इथे 468 इज इक्वल टू दिस कॅन बी रिटर्न ॲज 36 मल्टिप्लाइड बाय 13. हां, जर असं मग मल्टिप्लिकेशन आपण केलं तर 468 आपल्याला मिळेल. आणि मग बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ द साइड्स, इथे EF स्क्वेअरचं स्क्वेअर रूट EF आणि 468चं 6 रूट 13. Okay, taking square root on both the sides. So therefore our values that we have to find out are the EG. Now we get this value. EG is 18, FD is 4 root 13 and EF is equal to 6 root 13. आता आपण इथे सेंटीमीटर वगैरे असं काही लिहिलेलं नाहीये कारण त्यांनी देताना जे बाकीचे लेंथ्स आहेत ट्रायंगलच्या दॅट आर नॉट गिवन इन सेंटीमीटर और मीटर. ओके, कोणते युनिट नाहीये म्हणून आपण इथे युनिट लिहिलेलं नाही. नाउ क्वेश्चन नंबर 8. आता आपण क्वेश्चन नंबर 8 हा स्टडी करत आहोत, सॉल्व करत आहोत. फाइंड द डायगोनल ऑफ अ रेक्टेंगल हुज लेंथ इज 35 सेंटीमीटर अँड ब्रेड्थ इज 12 सेंटीमीटर. नाउ सी देयर इज अ रेक्टेंगल ABCD and length of, we have to find the diagonal of a rectangle whose length is 35 centimeter and breadth is 12 centimeter. पहा, लेंथ ही 35 सेंटीमीटर आहे आणि ब्रेड्थ ही किती आहे तर 12 सेंटीमीटर एवढी आहे. या व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत. नाउ इन ट्रायंगल BCD, आता पहा BCD ट्रायंगल मध्ये BCD angle BCD is 90 degree. Why it is 90 degree? Because it is angle of a rectangle. We know that each of the angle of a rectangle is of 90 degree is right angle. Okay, so therefore by Pythagoras theorem in triangle BCD, BD square is equal to BC square plus DC square or CD square. Now we have the values of length and breadth. Okay, BC is nothing but the length of this rectangle. So here 35 square. BD square is equal to BC square. What is the value of this BC? BC is the length. Okay, so 35 square plus CD is the breadth. Okay, इथे AB आणि CD हे इक्वलच असतात कारण अपोजिट साइड्स आहेत रेक्टेंगलच्या. ओके, आणि त्या कॉन्ग्रुएंट असतात. सो 12 स्क्वेअर, 35 स्क्वेअर इज नथिंग बट द 1225 plus 12 square is 145. So BD square is equal to 1369. It means 1369. By taking square root on both the sides, we get BD is equal to 35 centimeters. So what is the diagonal of rectangle? It is 35 centimeter. And which is the hypotenuse of this right angled triangle. This one is the question number 8. Okay. Now question number 9. Question 9. In the figure, M is the midpoint. M is the midpoint of QR. Angle PRQ is equal to 90 degree. Proof that PQ square is equal to 4 times PM square minus 3 times PR square. ओके, आता पहा स्टुडंट्स, हा जो क्वेश्चन आहे ना तो तुम्हाला असं पाहतानाच किंवा रीड करतानाच खूप डिफिकल्ट वाटतो, पण हा एवढा डिफिकल्ट नाहीच आहे. चला तर सॉल्व करू आपण. पण आता जे काही पायथागोरस आपण शिकलेलो आहोत थेरम, तर त्याचा यूज करूनच आपण हा क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. बाकी दुसरं काहीही यूज करायचं नाही. इथे फक्त पायथागोरस थेरम आणि फक्त तो व्यवस्थित तुम्ही थोडंसं कुठे कसा यूज करायचा तेवढं लक्षात घ्या. नाउ इन ट्रायंगल PRQ, angle PRQ is 90 degree. ओके, विच इज गिवन. हा राईट अँगल आहे, दिलेलाच आहे तुमच्या डायग्राम मध्ये.
देअरफॉर बाय पायथागोरस थेरम म्हणजे आता हा ट्रायंगल PRQ काय झाला, राईट अँगल ट्रायंगल झाला. मग पायथागोरस थेरम नुसार आपण काय लिहू शकतो, हायपोटेनस स्क्वेअर म्हणजे PQ स्क्वेअर. हायपोटेनस ही कोण असते तर 90 डिग्रीच्या अपोजिट साइड म्हणजे हायपोटेनस असते. म्हणून PQ स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. ओके, कन्सिडर इट ॲज इक्वेशन नंबर 1. याला असं कन्सिडर करूया की हे इक्वेशन 1 आहे. त्यानंतर पुढे इन ट्रायंगल PRM. आता पहा परत जो ट्रायंगल PRM आहे, इन दिस ट्रायंगल अँगल PRM इज 90 डिग्री विच इज ऑल्सो गिवन, दिलेलंच आहे. देअरफॉर अगेन बाय पायथागोरस थेरम side opposite to 90 degree is PM. So hypotenuse square PM square is equal to PR square plus RM square. Okay, consider it as equation second. आता पहा फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन मिळालेलं आहे आपल्याला. पण नंतर आणखी एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे की M इज मिड पॉइंट ऑफ QR. M हा मिड पॉइंट आहे QR चा. म्हणजेच M काय करतो की ही जी लेंथ आहे ती इक्वल पार्ट मध्ये डिवाइड होते. इथे 2 लाइन्स कट करून इथे दाखवलेले आहे. म्हणजे सेम सिम्बॉल इथे आहे. सेम सिम्बॉल म्हणजे काय तर RM लेंथ आणि MQ लेंथ ही इक्वल लेंथ आहे. मग आता M इज मिड पॉइंट देअरफॉर RM. ओके, RM ची लेंथ ही कोणाच्या इक्वल आहे तर RQ च्या हाफ आहे. ओके, एक्झॅक्टली हाफ ऑफ RQ इज द RM. because M is the midpoint of segment RQ. Consider it as equation number 3rd. Okay, now from equation 2nd and 3rd. आता पहा इक्वेशन 2nd आणि 3rd. 3rd मध्ये काय दिलेली आहे आपण फाइंड आउट केली व्हॅल्यू RM. RM ही कशाच्या हाफ आहे तर हाफ ऑफ RQ. मग आपण काय करूया इक्वेशन नंबर 2nd मध्ये जे RM स्क्वेअर आहे at that place we have to put the value of RM that is half of RQ. Okay, आता इथे आपण पुट अप केली PM square as it is equal to PR square as it is plus RM square that is half of RQ square from equation 2nd and 3rd. Okay, 2nd आणि 3rd मधून असं आपण घेतलं. Okay, now simplify it. PM square as it is equal to PR square as it is plus 1/4 RQ square. हाफ चा स्क्वेअर रूट 1/4. 1/2 सॉरी स्क्वेअर. स्क्वेअर काय होईल हाफचा स्क्वेअर हा काय होईल 1/4 अँड RQ स्क्वेअर इज RQ स्क्वेअर. ओके, तर अशा पद्धतीने आपण इथे लिहिलं. आता पहा इथे आपल्याला आणखी एक गोष्ट लक्षात येते की डिनॉमिनेटर 4 आहे. 1/4 RQ स्क्वेअर. तर हा डिनॉमिनेटर आपल्याला नको आहे. म्हणून काय करावं लागेल होल इक्वेशन शुड बी मल्टिप्लाइड विथ 4. पूर्ण इक्वेशनला आपण कितीने मल्टिप्लाय करून घ्यावं लागेल 4 ने. म्हणजे 4 काय होईल गेट्स कॅन्सल आणि मग डिनॉमिनेटर कुठेही येणारच नाही. मग तो डिनॉमिनेटर कॅन्सल करण्यासाठी मल्टिप्लाय होल इक्वेशन विथ 4. सो मल्टिप्लाइंग ईच टर्म विथ 4 वी गेट. आता इथे 4 मल्टिप्लाय PM स्क्वेअर इज 4 PM स्क्वेअर इज इक्वल टू 4 PR स्क्वेअर प्लस 4 विल बी कॅन्सल. So therefore RQ square. आता this same equation also can be written as आता इथे 4 PM square च्या ठिकाणी आपण म्हणजे as it is हे लिहिलेलं आहे. पण इथे 4 PR square can be written like this 3 PR square plus 1 PR square. पहा 4 PR square च्या ठिकाणी आपण कसं लिहू शकतो याला याला स्प्लिट जर आपण केलं तर कोणत्या 2 टर्म्स मिळतील 3 PR square प्लस PR स्क्वेअर म्हणजे 4 PR स्क्वेअर झालं. मग आपण फक्त याला सेपरेट करून घेतलं. 4 PR म्हणजेच किती 3 PR. 3 PR स्क्वेअर प्लस 1 PR स्क्वेअर म्हणजेच 4 PR स्क्वेअर आणि फक्त इथे ब्रॅकेट मग RQ स्क्वेअर ॲज इट इज. बट वी नो दॅट PR स्क्वेअर प्लस RQ स्क्वेअर. ओके, हिअर PR स्क्वेअर प्लस RQ स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर फ्रॉम इक्वेशन 1. ओके, from equation इथे 1 from equation first PR square plus QR square is PQ square. म्हणून मग इथे आपण काय केलं PR square plus RQ square. In place of this we have written PQ square. Okay, from equation 1 and 3 PR square as it is. Now 4 PM square आहे तिथेच and transfer the term of 3 PR square to the left hand side it will be minus. And it is equal to PQ square. So it can be written as PQ square is equal to 4 PM square minus 3 PR square. Okay, so in this way we have solved question number 9. आता स्टुडंट्स क्वेश्चन जो 10 आहे ना तो अशाच पद्धतीने म्हणजे पायथागोरस थिअरमचा यूज करून तुम्हाला सॉल्व करायचा आहे.
you try to solve that question. In this way we have completed solving. म्हणजे आता आपण काय केलेलं आहे की प्रॅक्टिस सेट 2.1 कंप्लीट केलेला आहे, सॉल्व्ह केलेला आहे. त्यानंतर जो प्रॅक्टिस सेट 2.2 आणि त्याच्यासाठीचं जे कंटेंट आहे, जस्ट वेट, पहा. हां, आता आपण काय केलं, क्वेश्चन नंबर पेज नंबर 39 वरती कंप्लीट केलेला आहे. आता नेक्स्ट जो पॉइंट आहे ना तो सिलेबस मधून डिलीट केलेला आहे. ओके, म्हणजे इथे 42 म्हणजे 40 पासून 42 पर्यंतचं पेज नंबर आहे ते पूर्ण रिड्यूस करण्यात आलेला आहे सिलेबस हा तुमचा. ओके, म्हणजे हे पूर्ण 40 पेज, 41 पेज आणि मग 42 पेज सुद्धा 42 पेज सुद्धा डिलीट केलेला आहे. म्हणजे त्याची जी एक्सरसाइज आहे 2.2 ही सुद्धा पूर्णपणे डिलीट केलेली आहे. ओके, तर मग अशा पद्धतीने आपण हा चॅप्टर कंप्लीट केलेला आहे, शिकवून झालेला आहे आणि प्रॅक्टिस सेट पण सॉल्व्ह केलेला आहे. ओके, थँक्यू स्टुडंट्स.